नाही, मराठवाड्याच्या दौऱ्यावर आम्ही निघालोय. शेतकऱ्यांच्या पोरावरती राष्ट्रवादीच्या गुंडांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यातून आम्ही 4 दिवसापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर. लातूर जिल्हा झाला, आता दुसरा जिल्हा नांदेड जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांचं एक मजबूत संघटन येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या समोर आव्हान बनून तयार आम्हाला करायचं आहे. कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून निवडणुकीच्या अगोदर या राज्यकर्त्यांनी आम्हाला मोठी आश्वासनं दिली होती की सत्ता आल्याबरोबर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू. आमच्यासमोर शेतीमालाचा विषय आहे, आमच्यासमोर पीक विम्याचा विषय आहे. हे अनेक विषय घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती जातो आहे. राज्य सरकारला 3 महिने झाले, म्हणजे 4 महिने सुरू झाले, तरीही सरकारचं शेतकऱ्यांच्या बाबतीत, कर्जमाफीच्या बाबतीत, शेतीमालाच्या बाबतीत बोलायला तयार नाही. त्यामुळं आम्ही आता शेतकऱ्यांच्या पोरांची फौज तयार करून शेतकऱ्यांचं एक प्रचंड मोठं संघटन सरकारच्या समोर उभा करतो आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी जर नाही झाली, 1 महिन्याच्या आत कर्जमाफी नाही झाली, तर राज्यामध्ये लाखो शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि सरकारला त्याच्या परिणामाला सामोरं जावं लागणार आहे. पीक विम्यामध्ये अनेक घोटाळे होत आहेत. जसं की आपण बोललो की RTOचे जे कर्मचारी आहेत, किती पैसे जमा केले, काय केले, त्यावर काय बोलतो? नाही, पीक विमा एवढा महाघोटाळा म्हणावा त्याला आपण. पीक विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा जर तुम्ही घोटाळा करून जर वाटून घेत असाल, त्यात आता कोण कोण चोर आहेत आम्हाला माहीत नाही. परंतु अतिशय दुर्दैवी आहे या राज्यामध्ये, जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी, त्याच्या हक्काचा पैसा म्हणजे पीक विमा, तो जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं लुबाडून तुमचे जर पोटं भरण्यासाठी वापरत असाल तर अतिशय चुकीचं आहे. तुमचा अंकुश या कंपन्यावरती असला पाहिजे. तुम्ही कंपन्यावर सगळं लुटून शांत बसता, म्हणजे कंपन्यांचा निर्णय आहे किंवा कंपन्या ती बघतील. मग राज्य सरकार तुम्ही झोपलायत का? राज्य चालवतायत का कुठला एखादी पानपट्टी चालवत आहे? एवढं मोठं महाघोटाळा होतो याच्यामध्ये, तुमचा अंकुश असला पाहिजे राज्यात. मग तुम्ही हे कंपन्या मोकळ्या सोडल्यात का पैसे गोळा करायला शेतकऱ्याकडून? हा आमचा शेतकऱ्यांच्या पोरांचा सवाल आहे. शक्तीपीठाचा जो मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, तो आपण थांबावा आणि शेतकऱ्यांना. नाही, एक लक्षात घ्या, आम्ही कर्जमाफीची ज्यावेळेस मागणी करतो, आम्ही सोयाबीनला 8,500 रुपये भाव तुम्हाला द्या म्हणून मागणी करतो, त्यावेळेस तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत, पीक विमा द्या म्हणलं की पैसे नाहीत. आमचं म्हणणं काय, आज आमचा बाप मरायला लागला आहे, आमची अतिशय वाईट अवस्था आहे, आमच्या बापाचे लाकडं मसनात जाऊन पोचलेले आहेत. मग तुम्ही त्याच्यावर काम करा. ती 86,000 कोटीचा प्रकल्प आहे. तुम्हाला कुठल्या शेतकऱ्यांनी सांगितलं का आमच्यासाठी तो ड्रीम प्रोजेक्ट आणा म्हणून? तुमचा 86,000 कोटी रुपये तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरा आणि भावांतर कायदा लागू करा. केंद्र सरकारचा जो भाव असेल तो असेल, मान्य आहे आम्हाला, हमी भाव सोयाबीनसाठी. परंतु राज्य सरकारनं भार उचलावा. भावांतर कायद्याच्या अंतर्गत वरची जी रक्कम आहे 8,500 ती तुम्ही त्या ठिकाणी राज्य सरकारनं भार उचलून शेतकऱ्यांना 8,500 रुपयाचा भाव दिला पाहिजे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना पैसे मिळतात. अनेक लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले आणि लाडक्या भाऊजींना मात्र जे त्याचे काम म्हणतात चटके भेटत आहे. तुम्हाला एक सांगू का, लाडक्या बहिणीचं काम संपलं आहे आता. लाडकी बहीण योजना फक्त आणि फक्त निवडणूक जिंकण्यासाठी आणली होती. लाडक्या बहिणीला तुम्ही कुठल्या महाराष्ट्रातल्या एका आमच्या मायमाऊलीनं म्हणली होती आमच्यासाठी 1,500 रुपये तुम्ही द्या. एवढ्या स्वाभिमानी आहेत आमच्या माया बहिणी, काय तुम्हाला कधीच मागणी केल्या नव्हत्या? अहो, तुम्हाला त्या अंगणवाडीच्या 4 बायाचं मागण्या मान्य होत नाहीत, त्या आशा सेविकांच्या मागण्या मान्य होत नाहीत तुमच्यासमोर. आम्ही बघतो त्या मुंबईमध्ये आझाद मैदानला हजारो राज्यातून महिला येतात, त्या ठिकाणी अंगणवाडीच्या मानधन द्या म्हणून, ते देणं होत नाही. तुम्ही राज्यभरातल्या महिलांसाठी तुम्ही जी योजना आणली लाडकी बहीण, ही फक्त आणि फक्त निवडणुकीला लिगल पैसे वाटले या लोकांनी. 2-2, 3-3 महिन्याचे पैसे तुम्ही अगोदर टाकले आणि विधानसभा जिंकली की आता सुरू झाला कार्यक्रम. सगळ्या लाडक्या बहिणी आता मी सांगतोय, आज उद्याची जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका संपू द्या, एकाही लाडक्या बहिणीला पैसे महाराष्ट्रात मिळणार नाही. आज दारूवर टॅक्स वाढवला आहे, बरोबर? दारूवर टॅक्स का वाढवला आहे? इकडं लाडक्या बहिणीला द्यायचे आणि त्या लाडक्या बहिणीच्या दाजीकडून, भाऊजीकडून 1,000 रुपयाची दारू रुपयात असला तर त्यातले 200 रुपये तर आले पाहिजे ना. ही फंडा राज्य सरकार वापरते, हे आम्हाला शेतकऱ्यांच्या पोरांना कळालं पाहिजे. आमचं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही चुकीचे धोरणं हाकू नका.
कुठल्याही ड्रीम प्रोजेक्टची गरज नाही. महाराष्ट्रातल्या कुण्या एका सिंगल माणसाने तुम्हाला मागणी केलेली नाही की तुमचे ड्रीम प्रोजेक्ट कुठल्या राजकीय अस्तित्वासाठी असतील आम्हाला माहीत नाही, परंतु त्या प्रोजेक्टचा शेतकऱ्यांसाठी कसलाही फायदा नाही. आम्ही तेच म्हणतोय, तुम्ही 86,000 कोटी इकडे कर्जमाफीसाठी वापरा, त्यातले पैशाचं तुम्ही सोयाबीनच्या भावांतर कायद्यासाठी वापरा, पीक विम्यासाठी वापरा, कंपन्यावर काय तुम्हाला निर्बंध घालायचे ते घाला. नाहीतर असं सांगा कंपन्याचा आमचा संबंध नाही, आम्ही कंपन्याला बघून घेऊ. एका महिन्याचं आपण सरकारला अल्टिमेट दिलं आहे कर्जमाफी करा, अन्यथा आपली काय राज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी 1 महिन्याच्या अगोदर जर नाही झाली, 1 महिन्याचं अल्टिमेटम मी शेतकऱ्यांचं पोरगं म्हणून शेतकऱ्यांच्या वतीनं बोलतोय. जर 1 महिन्यात शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा नाही झाली, सोयाबीनच्या भावासंदर्भात जर भूमिका स्पष्ट नाही झाली, तर महाराष्ट्रात एकाही पुढाऱ्याला गावागावात सुद्धा आमची लोक शेतकऱ्यांची पोरं अडवतील, तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाहीत. आगामी निवडणूक आमच्या शेतीमालावर बोला, आमच्या कर्जमाफीवर बोला, एवढाच विषय आहे. ज्यानं बोलाल, ज्यानं आम्हाला न्याय देईल, निर्णय घेईल, त्याचं आम्ही स्वागत करू.